शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. ऑपरेशन टायगरमुळे हे 6 खासदार फुटले असा दावा केला जातो. याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आहेत. आप्पा, काय सांगाल, हे जे खरंच शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत का आणि ते तुमच्या संपर्कात आहेत का आणि त्यांनी लोकसभेमध्ये वेगळा गट तयार केला आहे का? मी एक तर तुम्हाला पहिलं सांगतो की शिवसेना हा पक्ष आहे. शिंदेसाहेब त्याचे मुख्य नेते आहेत. आमचा कुठलाही गट नाही. शिवसेना हा पक्ष आहे आणि मुळामध्ये गेले वर्षभर उभाटा गटाचे काही खासदार उभाटा गटातून बाहेर पडण्याच्या संदर्भामध्ये बातम्या येत होत्या आणि गेले वर्षभर या बातम्या चालू होत्या आणि ह्या बातम्या येत असताना उभाटा गटाच्या नेत्यांना पूर्णतः याची कल्पना होती. पूर्णतः उभाटा गटांचे नेते यामध्ये पूर्णतः माहिती असताना, त्यांना सर्व कल्पना असताना आता यांनी एक वेगळा खरं तर गट निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्या सगळ्या बातम्या काल बाहेर आल्या. ही नाराजी प्रचंड होती, खतखत होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाचे नेते प्रचाराला आलेले नाही, प्रत्यक्ष बाहेर पडले नाही आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचं बळ दिले नाही आणि खतखत होती. ती खतखत बाहेर आली. गेले 8-10 महिने खरं तर या सगळ्या प्रक्रिया चालू होत्या. मला असं समजतंय की काल त्यांचा एक वेगळा गट 2/3 सदस्य वेगळे झाल्यानंतर त्याला गटाला मान्य लोकसभा अध्यक्ष देतात आणि लोकसभा अध्यक्षांनी ती मान्यता दिल्यानंतर त्यांना एक वेगळी बसण्याची प्रक्रिया लोकसभेमध्ये गटाच्या रूपानं केली जाते आणि उद्याच्या कालावधीमध्ये झालेला गट त्यांनी मुळतः ठरवायचं असतं की त्यांनी कुठं जायचं. शिंदेसाहेबांचं नेतृत्व शिवसेना पक्षाचे अनेक जे बाळासाहेबांच्या विचारानं काम करतात त्यांनी मान्य केलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की शिंदेसाहेब प्रॅक्टिकली काम करतात, लोकांमध्ये राहून काम करतात, मदत करतात, कार्यकर्त्याला बळ देतात, विकास निधी देण्याच्या संदर्भामध्ये कधी दुजाभाव करत नाही आणि त्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते, बाळासाहेबाचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. नक्कीच त्यांचं नेतृत्व ते जे खासदार आहेत ते मान्य करते. कोट्यवधी रुपयाचा घोडेबाजार करून हे खासदार फोडण्यात आले असा देखील आरोप करण्यात येत आहे. यामध्ये काही तथ्य आहे का आणि ते खासदार आता शिवसेनेमध्ये येण्यासाठी काही तुमच्या संपर्कात आहेत का? कारण की तुम्ही पण एक महत्त्वाचे नेते आणि खासदार आहात. तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं तथ्य नसतं तिथं 50 खोके 15 खोके इतके दिले तितके दिले हे काढतात. गेले वर्षभर ह्या ज्या बातम्या येत होत्या किंवा वर्षभर ही सगळी प्रक्रियाच्या बाबतीमध्ये नाराज खासदार सातत्यानं बोलत होते, त्यांच्याही बैठकीमध्ये बोलत होते. त्यावेळेस त्यांनी का बोलले नाहीत? ही खरं तर लोकशाहीमध्ये काम करत असताना प्रक्रिया आहे. 2/3 खासदार त्याच्यामध्ये वेगळे झाल्यानंतर त्यांना गटाला मान्यता मिळते आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्यामुळं हे सगळ्या बातम्या केवळ होतात. आज तुमच्याकडूनच का लोक जातात, तुमच्याकडूनच का लोक बाहेर पडतात, याचं पण आत्मपरीक्षण करत त्यांनी केलं पाहिजे. अप्पा, म्हणजे ठाकरे गट असा दावा करत आहे की जो पत्र देण्यात आला 2/3 त्याच्यामध्ये 2 खासदारांची सही नाही आहे आणि त्यामुळे हा गट तयार होऊ शकत नाही किंवा असं ओम बिर्ला यांनी अशा प्रकारचा गट तयार करू नये अशी देखील मागणी होत आहे. यामध्ये किती तथ्य आहे? बघा, गटाला मान्यता देण्याचं काम लोकसभा अध्यक्ष नियमानुसार करतील. कोणी सह्या केल्या कोणी सह्या केल्या नाहीत ते ठरवतील. मला त्याच्यातलं काही माहिती नाही आणि जे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणं उचित ठरत नाही. अप्पा, हे जे 6 खासदार आहेत हे ठाकरे गटाचे म्हणजे ते काही तुमच्या संपर्कात आहेत का? कारण की हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे आहेत आणि त्यांच्याशी सुसंगत विचार तुमच्या पक्षाचे देखील आहेत. तर तुमच्या शिंदेसाहेबांच्या संपर्कात किंवा तुमच्या संपर्कात हे आहेत का खासदार आणि तुम्ही त्यांना काही मदत करत आहात का? तुम्हाला मी एक सांगतो, जे उभाटा गटाचे खासदार निवडून आलेत आणि निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर लोकसभेमध्ये आमचं सातत्यानं बोलणं होतं. आज उभाटा गटामध्ये जे खासदार नेते म्हणून आहेत त्यांच्याशी पण आमचं बोलणं होतं. म्हणजे व्यक्तिशः माझं बोलणं होतं. बोलणं करायला काय आमची काय अशी दुश्मनी नाही. आम्ही बोलणं केलं किंवा त्यांच्याबरोबर बोललो आणि म्हणून काय वेगळं काय होतं आहे अशातला भाग नाही. सातत्यानं चर्चा वगैरे होत असतात, बोलत असतो, परंतु हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी मात्र कुठेही नव्हतो. या घडत असताना मी काही त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो, परंतु माझ्या कानावरती सातत्यानं नाराजी चर्चा करत असताना त्यांची येत होती.
हे जे खासदार आहेत हे इतर दुसऱ्या कोणत्या पक्षात न जाता ते शिंदे साहेबांकडे यावे यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करत आहात का किंवा शिंदे साहेब प्रयत्न करत आहात का? जे खासदार आता 2-3 वेगळा गट करतात ते बाळासाहेबांच्या विचारानं, शिवसेनेच्या विचारानं काम करतात. आणि मला खात्री आहे की ते शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करते. शिंदेसाहेब असं व्यक्तिमत्व आहे की गेली अनेक वर्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा नेता म्हणून प्रचलित आहे आणि त्यांचं नेतृत्व मान्य करते. आपा एक माझा शेवटचा प्रश्न असेल, नेतृत्व कुठेतरी म्हणजे हा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याचबरोबर नैतिकता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एखाद्या पक्षात उभं राहणं, तिथून निवडून येणं आणि 2 वर्षात त्या पक्षाला सोडणं किंवा वेगळं गट तयार करणं, नैतिकतेच्या दृष्टिकोनात तुम्ही याच्याकडे कशा प्रकारे पाहता? आता राज्याची निर्मिती झाल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं का? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अनेक वेळा अशी स्थित्यंतरं घडलेली, पहिल्यांदाच घडत नाही. त्यामुळं लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं काम व्हावं लागतं, त्याचं काम करावं लागतं. त्याच्यासाठी प्रॅक्टिकली नेत्याचा सपोर्ट देखील लागतो आणि ते काहीतरी बाब त्यांच्यामध्ये उभाटाचे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांचे आणि नेत्यांमध्ये त्याच्यामध्ये समन्वय झाला नसेल आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की चांगलं काम करणारं नेतृत्व शिंदेसाहेबाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व मान्य करावं. हे जरी पहिल्यांदा नाही घडत असलं पण कुठली तरी अदृश्य शक्ती घडवून आणतं असं देखील एक आरोप होतोय सर्वसामान्य नागरिकांमध्ये, त्याला काय सांगाल त्याविषयी? मला ती अदृश्य शक्ती माहिती नाही आणि पुन्हा अदृश्य शक्ती तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगावं. आपण पाहू शकतो की शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी आपला वेगळा गट तयार केलेला आहे आणि लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते त्याला मान्यता देखील देऊ शकतात असा दावा जो आहे ते श्रीरंगप्पा वारणे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.